ओळखीच नव्हते. तिने सांगितलं असं का होतंय, बिचारी का रडायला, काय करणे म्हणून लगेच थांबले आणि गेले. आजी आजी काय रडतेस नाही, काय झालं सांग ना. बेटा काय सांगू रे बेटा, तेनाली काय सांगू रे बेटा, अरे चोर आले, पेटी ठेवली, सगळा घडलेला होता सांगितलं. ते हुशार आहे तेनाली रामा. म्हणजे आजी असं आहे काय, बरं काय हरकत नाही, मी घाबरतो, उद्या या ठिकाणी कोर्टामध्ये बरोबर मी न्याय देतो म्हणे. पण ते सांगितलं की चोर आल्यानंतर मला बोल, मी सांगतोय काय बोलायचं बोलतोय म्हणे. ठीक आहे, पण ठरल्याप्रमाणे ते चोर आले. आजी घरी कावणे पेटीची तयारी, पटकन देऊन टाक. ती आई म्हणाली बाबांनो, पेटी देणारा क्षमा म्हणून देते. तेवढं देणारे रावण पण तिथं आले. हे म्हणे आजीला काय दम भरता रे म्हणे, माझ्याशी बोला म्हणे. काय बोलायची मला म्हणे, मी देईल म्हणे पेटी. आजी नाही दिली, मी देतो पेटी. पेटीची गरज नसेल मी देतो माझ्याकडे. पण मला एक सांगा म्हणे, तुमची आठ काय होती, आठ काय होती, तुम्ही ठेवताना काय म्हणाला होता आजीला? लवाड नाही बोलायचं बरं, खरं सांगायचं. काय म्हणाला होता की आजी आम्ही पेटी तुझ्यावर ठेवतोय आणि पेटी ज्या वेळेस आम्ही मागायला येऊ की नाही, चौघांनी आल्याशिवाय पेटी द्यायची नाही. बरोबर आहे ना? हो साहेब बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही आता किती जण आहात? तिघा. तुमचं हे कुठे आहे आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित आहे का? तुम्ही काय करा, चौथ्याला घेऊन या. काय करा, चौथ्याला घेऊन या आणि चौथ्याला घेऊन आला तर पेटी म्हातारीने मी देतो म्हणे. म्हाताऱ्यावर तिला काही म्हणायचं नाही, पेटी मी देतो. कळालं काय? तुझा वेळ घ्यायचं बोलत नाही बरं, वेळ वाढवून मी काही बोलणार नाही. आणि ते देवानं बरोबर मला या ठिकाणी काही देत होते. परीक्षा जाय बरं. हे पण आता गंमत अशी असते महाराज, आता अचानक पाहू स्वयंपाक तुम्ही किती माणसाचा केलाय?